दिग्पाल दादा शिवरायांचे असतील म्हणजे जे काही शिवकालीन चित्रपट असतील ते प्रेक्षकांसमोर घेऊन येतोय, पण तुझा तो चित्रपटाच्या माध्यमातून जो संदेश पुढे पोहोचवायचा आहे, तुला खरंच असं वाटतं का की तो संदेश तरुण पिढी असेल किंवा आपल्या कोणत्याही पिढीपर्यंत पोहोचतोय? नक्कीच वाटतं. त्याचं कारण असं की वेगवेगळ्या ठिकाणी आपण झालेली स्थित्यंतरं आपण या सिनेमांच्या नंतरची पाहू शकतो. 2018ला पहिल्यांदा फर्जंद आला, त्याच्यानंतर सातत्याने शिवराज अष्टकाची मालिका चालू आहे. आता शिवरायांचा छावा घेऊन आम्ही लोकांच्या समोर आलेलो आहोत. या वीरांचं कौतुक करताना त्यांचे गुण सांगायचा आम्ही प्रयत्न करतो, जे आत्ताच्या घडीला सुद्धा लागू होतात, जे कंटेम्पररी आहेत, कालातीत आहेत. म्हणजे त्या काळात ते गुण होतेच, आता ते सद्गुण बनलेत, तर त्यामुळे ते अंगीकारावेत असं आपण सांगत राहतो. ठाण्यातल्याच कारागृहामध्ये झालेला एक प्रयोग सांगतो की 8 जुवेनाईल्सवरती तिथल्या अधिकाऱ्यांनी प्रयोग केला. माझ्याकडे त्यांचा व्हिडिओ पण आलेला आहे की त्यांना सातत्याने आपले सगळे चित्रपट दाखवले वारंवार, थेरपीसारखे. आणि त्या 8 जणांपैकी 8ही जणांनी गुन्हेगारी सोडली. काही जणांनी मानाचे व्यवसाय पत्करलेत, त्यातल्या 3 जणांनी ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घेतली. तर हा जो फरक आहे हा त्या चरित्रातल्या चांगुलपणाचा फरक आहे. हा दिग्पाल लांजेकरांच्या सादरीकरणाचा फरक नाही आहे. हा शिवछत्रपतींच्या चरित्रामध्ये जे सद्गुण आहेत त्यांचा फरक आहे. तुम्ही विचार करा, 12 कोटी जनतेमधले जे काही मोजके गुन्हेगारी वृत्तीची माणसं असतील, त्यांच्यात जर फरक पडत असेल तर म्हणजे त्यातली 8 मुलं सुधारली, आज उद्या अजून सुधारतील. त्याच्यानंतर शाळांमध्ये जी स्नेहसंमेलनं होतात, ज्याच्यामध्ये हिंदी चित्रपटातल्या बीभत्स गाण्यांवरती छोट्या छोट्या मुली नृत्य करायच्या, आपल्याला वाईट वाटायचं तेव्हा पालक म्हणून. मला स्वतःला 10 वर्षाची मुलगी आहे, मला वाईट वाटायचं पालक म्हणून की अरे असं कसं हे करतायत. पण त्यांना काय पर्याय होता? नव्हता पर्याय. 2018पासनं फर्जंदपासनं शिवबा मल्हारीपासनं जी गाणी आली, त्या गाण्यांवर आता अभिमानाने जेव्हा लहान लहान मुलं नृत्य करतात, बुबडी मुलं असतात, त्यांना गाण्यातले शब्द उच्चारता पण येत नाहीत, पण शिवबा लाजा करून ते गातात ना, तेव्हा कळतं की नाही, या चित्रपटांचा उपयोग आहे आणि ते चित्रपट वारंवार बनले पाहिजेत. त्यातले काही जण आहेत की जे आता क्रिटिसाइज करतात की काय सारखं शिवाजी महाराज. हो, सारखं शिवाजी महाराजच आमच्या रक्तात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आऊसाहेब आमच्या रक्तात आहेत. आम्ही वारंवार त्यांच्या गोष्टी सांगणार, तुम्हाला काही वाटू देत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.